आज ज्या निमित्ताने मला इथं बोलवण्यात आलंय त्या इथल्या म्हणजे सिद्धार्थ विद्यालय आणि सिद्धार्थ नाईक स्कूलच्या संबंधित सगळ्या मॅटर्स मला रुपवते सरांनी ते लिगल ॲडवायझर म्हणून नेमलेलं आहे आणि मी आज संस्थेचं आजपर्यंत सगळं काम मीच करत आलो आहे कोर्टामध्ये. आणि जे संस्थापक आपले आहेत दादासाहेब रुपवते त्यांच्याबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत. तर त्यांचं शैक्षणिक जे त्यांनी जे शैक्षणिक प्रगती केलेली आहे आणि ज्या ज्या संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्याचा कार्यकाळ चालू आहे आणि खूप चांगलं काम चालतंय. आणि खरं म्हणजे नाईट स्कूल ही जी कल्पना आहे ती जी ज्योतिबा फुलेंपासून ती आलेली आहे तर ती कल्पना फार चांगली आहे की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही आणि ते बिचारे काय गरिबीमुळे म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे जर आश्रय मिळाला तर ते कसं आपली प्रगती करू शकतात. कितीतरी विद्यार्थी या शाळेचे ऑफिसर झाले असतील, अधिकारी झाले असतील किंवा चांगल्या अशा संस्थांमध्ये ते काम करत असतील. हे सगळे रिझल्ट त्या नाईट स्कूलचे आहेत आणि याची स्थापना जी झालेली आहे आणि आपलं सिद्धार्थ विद्यालय सुद्धा जे निर्माण झालेलं आहे यामध्ये बघा आपण सर्वसाधारण अशा विद्यार्थ्यांना आपण इथं प्रवेश देतो आणि या ठिकाणी ज्यांना प्रवेश दिला ते चमकलेले आहेत विद्यार्थी. आपल्या सिद्धार्थ विद्यालयामध्ये शिकलेला एक इन्कम टॅक्सचा फार मोठा अधिकारी झाला, LM खान नाव त्याचं आहे, LM खान, लियाकत खान. आणि तो मुंबईला तो इतका म्हणजे त्याच्या स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये त्याला अवॉर्ड दिले गेले त्याच्या कामाबद्दल. तर तिथं सुद्धा आपला सिद्धार्थ स्कूलचा विद्यार्थी म्हणून नाव काढलं गेलं. या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि आपण बघतो की जे मुलं आता आपल्याकडं आलेले आहेत नाईट स्कूलला ज्यांना शिकायची इच्छा आहे पण दिवसा ते त्यांच्या कामात मग्न असतात किंवा त्यांना कामाला जावं लागतं, दिवसभर कष्ट करायचे आणि मग इथं येऊन अभ्यास करायचा किंवा पुढचं शिक्षण त्याचं चालू आहे. तर त्यांना शिक्षणातून म्हणजे त्यांचं जे ऑब्जेक्ट आहे ते सुद्धा साध्य होणार आहे. आपल्याला माहिती आहे ते सुद्धा ग्रॅज्युएट होतील, ते सुद्धा IPS होतील, ते सुद्धा आपण अपेक्षा करूया की आपल्या शाळेचा एखादा विद्यार्थी जर UPSC झाला किंवा IPS झाला किंवा NPSC मार्फत तो एखाद्या ज्युडिशरीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही फील्डला तो गेला तर तो आपलं नाव संपवून आणि आपल्याला त्यापासून आपल्याला प्राऊडनेस येईल की आमच्या शाळेचा विद्यार्थी. तर दादासाहेबांनी जी नीव टाकलेली आहे ती गोरगरिबांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी आणि मिडल क्लाससाठी हा शिक्षणाचा मार्ग शोधलेला आहे. आणि त्यामुळे मी तर म्हणेल की हा त्यांनी एक गोल्डन वे आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी हे एक नवा पायंडा पाडलेला आहे की जेणेकरून हे गरीब विद्यार्थी अभ्यासामध्ये जे चाणक्य असतात, हुशार असतात पण मजबुरीमुळे त्यांना दिवसा शिक्षण घेणं किंवा अवघड असतं किंवा कमवल्याशिवाय हे शिक्षण घेता येत नाही. या ठिकाणी किती अतिशय कमी फीमध्ये किंवा ॲडमिशन फीस किती कमी ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर ही शिक्षणाची त्यांनी केलेली सोय अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपण या कारणासाठी सुद्धा आपण ज्या दादासाहेबांनी केलेले कार्य आहे त्याला आपण त्यांच्या या प्रसंगी जन्मप्रसंगी आपण सगळ्यांच्या तर्फे त्यांना आपण म्हणजे म्हणू की त्यांच्यासाठी आपण चांगले शब्द उच्चारू की त्यांनी केलेलं कृत्य खूप चांगले आहे. आणि मला आनंद होतो की मी या संस्थेला लिगल ॲडवायझर आहे. कुठल्याही कायदेशीर बाबी काढल्या तर मला विचारलं जातं
आणि सगळा भाऊ आणि सर आपल्याकडे असलेले सोनवणे सर, प्रिन्सिपल साहेब आणि पवार सर वगैरे हे सगळे ओळखीचे माझ्या, आणि त्यांना माहीत आहे की आपल्या संस्थेचं कामही यांच्याकडे आहे. पण आज अचानकपणे मला ही संधी देण्यात आली आणि मला सांगण्यात आलं की असा कार्यक्रम आहे, त्याला तुम्हाला यावं लागेल. आणि म्हणून मी ही बाब स्वीकारली आणि या ठिकाणी तुमच्यापुढे आलो आहे. आता खरं म्हणजे ज्या लोकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे त्यापैकी जे प्रिन्सिपल सर आहेत, जगताप साहेब आहेत, पवार सर आहेत आणि MD सोनवणे साहेब जे आहेत, या सर्व लोकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीच घेतात. याही वर्षी त्यांनी तो कार्यक्रम या घेण्याचं ठरवलं होतं. त्यांचं मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु काही अशा दुर्घटना घडल्या की जेणेकरून तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता आलेला नाही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीतनं आता मला बोलवलं म्हणजे मॅडमनी सांगितलं आता की तुमचं जे ज्ञान आहे त्यासंबंधी थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी. आणि जे LLB जे आहे, आपण म्हणतो की LLB म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूप मोठं काम आहे, पण त्याचे आता 2 विभाग झालेले आहेत. एक 3 वर्षाचा कोर्स जो आहे LLBचा, एक 3 वर्षाचा आहे आणि 5 वर्षाचा कोर्स आहे. ती LLB करणं तसं फार सोपं आहे, अवघड विषय कुठलेही नाही. पण मन लावून जर केलं तर 5 वर्षाचा कोर्स जो आहे तोही खूप चांगला आहे. आणि 3 वर्षात जे ग्रॅज्युएशन होणार आहे, जे ग्रॅज्युएशन झाले त्यांचं, तुम्ही जर BA झाले, BCom झाले, BSc झाले किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर तुम्ही लॉला ॲडमिशन घेऊ शकता. आणि 5 वर्षाचा जो कोर्स आहे तो मात्र 12वी नंतरचा आहे आणि तो 5 वर्षाचा आहे. आणि विषय जे असतात ते आपल्या प्रॅक्टिकल लाईफमधले विषय आहेत सगळे. थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो की गुन्हेगारी तर IPC इंडियन पिनल कोड हा एक विषय आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि तिसरा आहे की इव्हिडन्स ॲक्ट. तर मी म्हणत असतो की 3 in 1 याला आपण म्हटला तर 3 असे कायदे आहेत का ज्या कायद्यांचा आपला रोजचा संबंध येतो, पण जोपर्यंत आपल्याला त्याची माहिती नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे या 3 विषयावर आपल्याला मास्टर्स येते. तसेच बाकीचे जे सब्जेक्ट आहेत की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, लिमिटेशन आहे, हे आपल्याला प्रॅक्टिकली आपण जेव्हा कॉलेजला जाऊ तेव्हा आपल्याला समजेल. तर वकिली व्यवसाय करत असताना मलाही खूप अनुभव आले. 50 वर्ष पूर्ण झाले, कालच मला ते 50 वर्ष पूर्ण झाले. आणि प्रॅक्टिस करत असताना खूप प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या आयुष्यात एक प्रसंग असा आला की मी संगमनेर कोर्टात, जे जुनं कोर्ट जे आपलं आहे पहिलं, त्या कोर्टात प्रॅक्टिस करत असताना तिथं एक जहागीरदार म्हणून त्यांचे आलेले जहागीरदार, आणि त्यांच्या पुढे काम करत असताना एक मॅटर माझ्याकडे आली. मी घरी होतो काय, तर एक शिवाजी नावाची व्यक्ती होती आणि तो एक रात्रीच्या माझ्या घरी आला आणि तो म्हणाला, त्याने बिल वाजवली. मी ऑफिसमध्ये होतो, मी बाहेरच आला. तो ओळखीचा असल्यामुळे मी म्हणाल त्याला, शिवाजी का रे, त्या रात्री का आला? तर म्हणजे सर ते मिसेसनी भांडण केलं नाही आणि ती बाळाला घेऊन तर काही झाली नाही, कारण बाळ जायला तयार नव्हतं. ते एकदम 4.5 वर्षाचं बाळ, त्यामुळे मी काही दिली नाही म्हणे, त्या बाळाला दिलं नाही. पण ती एकटीच गेली आणि तिने माझ्यावर केस करून टाकली. केस अशी केली की सर्च वॉरंट म्हणतात कायद्याच्या औषध, सर्च वॉरंट की माझ्या मुलाचा यांच्या घरात शोध घेऊन
तो मुलगा मला कोर्टामार्फत मदत करण्यात यावा. आता हा प्रसंग त्यांनी सांगितला, म्हणे नोटीस मला आलेली आहे. तर मी पाहिली नोटीस, मी म्हटलं ठीक आहे की उद्याला तारीख आहे, उद्याला आपण कोर्टाकडे हजर होऊ आणि कोर्टाकडे आपण ही बाब मांडूया की मुलगा जो आहे तो माझ्यावर, माझ्या अंगावर आहे आणि तो माझ्याशिवाय राहत नाही. तर सर तात्पुरतं आमचं भांडण झालंही असेल तर मी माफी मागतो तिची, असं ठरलं. दुसऱ्या दिवशी कोर्टापुढे आम्ही गेलो. मी उभं केलं त्याला. मला माहीत होतं की जोपर्यंत 5 वर्षाचं मूल होत नाही किंवा 7 वर्षाचं मूल होत नाही, त्याचं वय तेवढं होत नाही, तोपर्यंत ते आईला कस्टडी करते. म्हणजे पतीला मिळणार नाही. तर अशा वेळी मी कोर्टाला रिक्वेस्ट केली की सर, या बाळाचा विवाहाचा प्रश्न आला आहे की तो वडला आला नाही, त्याच्यात काही फार मोठा डिस्प्यूट नाही, ते समजावून सांगितलं. परंतु तो कायद्यावर बोट होतो. सध्या ते सर्वप्रमाणे ते आलेले आहे, ते 5 वर्षाच्या आतलं मुलगा आहे, ते मी देणार म्हणे. मी फार रिक्वेस्ट केली, म्हटलं सर या बाळाचं जीव जाण्याची शक्यता आहे. नाही आई जवळच नाही ती पण पालक आहेच ना, बरोबर. पण सर बघूया आपण की आपण नाही म्हणा देऊ का. ते बाळ आम्ही घेतलं आणि त्या आईच्या ताब्यात दिलं. तर आईच्या ताब्यात दिल्यापासून ते सारखं रडत होतं, इतकं रडत होतं की सगळं कोण स्वतः आणि इतर बसलेले होती, बाहेरचे लोकही स्तब्ध झाले की हे कोण ओळखतो. तर ते म्हटले चला बाहेर. त्यांना बाहेर काढून दिलं पक्षकारांना कोर्टाने. आम्ही पण आमच्या कामात निघून गेलो. थोड्या वेळाने पुन्हा पुकारा केला की ते वकिलांना बोलवा. मी आलो नाही. मी म्हटलं काय काय झालं. त्यांनी म्हणे झालं नाही, ते बाळ दिलं ना ताब्यात, ते पुन्हा म्हणे तुमच्या माणसाने ताब्यात घेतलं. मी सर तसं ते काही करणार नाही, पण मी बोलवून घेतो, विचारून घेतो. आणि मी त्यांना सांगितलं काय तू म्हणे सर मी बाळाला घेतलं नाही, तिने आली आणि म्हटली घ्या आणि मी ताब्यात घेतला. म्हणजे मी स्वतःहून नाही घेतलं. ठीक आहे म्हटलं सर, ही परिस्थितीच अशी आहे की तो बाळ वडिलांशिवाय राहत नाही. नाही म्हणे कायद्याचं काय आहे, कायद्याने काय आहे ते असंच आहे ना, तर मग ते तिच्या ताब्यातच राहिलं पाहिजे. पण ते देऊन टाका ना. दे रे बाबा, देऊन टाकलं पुन्हा. आता ते गेल्यानंतर ते बाळ इतकं रडत होतं. ते बाळ लहान बाळांचे, लहान मुलांचे बाबा त्याच्याकडे नेलं त्या बाईने. त्याला म्हटलं हां मग संयम ठेव म्हटलं, एक परमेश्वर त्याच्या मागे आहे असं सांगून त्याला आपण दिलं. पण तो इतका झाला त्याला नावातून त्यांनी सांगितलं मातांनी की प्रवडेला दूध घेऊन जा. प्रवडेला दूध गेल्यानंतर हा बाप पुन्हा त्या पत्नीच्या मागं आणि बाळाच्या मागं तिथं गेला. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला ताबडतोब घेऊन जा म्हणे पुण्याला. तो बाळाच्या मागं तोही पुण्याला गेला तिच्याबरोबर, म्हणजे बसमध्ये. आणि तिथं बाहेर झोपायचा. आणि जेव्हा आई लग्नीला यायला किंवा काही गरजेसाठी बाहेर गेली की तो बाप उठून त्या मुलाजवळ जायचा आणि मूल सिरियस झालं ते बाळ पाहिलं की बापाला मिठी मारायचं आणि ते तो सिरियस होत गेला. आणि सिरियस झाल्यानंतर तो 3ऱ्या दिवशी तो पुण्याला मरायचा. आता तिथनं तो मरण पावला हे पाहिल्यानंतर ती बाई पण थोडीशी शांत झाली, तिचा राग कमी झाला आणि तिथं मग त्याच्या प्रोसिजरप्रमाणे त्या बाळाला त्यांनी दिलं. आणि हा एकटा बसने निघून आला. संगमनेरला आल्यानंतर तो मागे गेला आणि घरी आल्यानंतर रात्रीची वेळ. तिसऱ्या दिवशी मला काही कल्पना नाही की इतक्या भानगडी झाल्या आणि बाळाचे इतके हाल झाले. तेवढ्यात तो आला आणि तो उभा राहिला माझ्या दारात. आता ऑफिस
आलं बाहेर आणि शिवाजी कसं काय पुन्हा आणि साहेब त्यांनी बोलतात त्यांच्या डोक्यात काम करतात आणि आणि नवरा आणि असा प्रवास झाला म्हणे आणि तो एक फाईन झाला म्हणतात माझं बाहेर जाणं तो सेफ्टी तर त्यामुळे परिस्थिती अशी आली की ते बाळ आता मी कुठून देणार त्याला पण मी समजावून सांगितलं की आता ती कुठे आहे तो कुठे आहे बस ती पण आली आहे आणि ती स्टँडवर आहे तू बोलला नाही घेत तिच्याशी म्हटलं तू बोलायचं आणि त्या बाळाला तू लोकांनी घेऊन जायचं काही तू पुढे मिळेल का हो मिळेल आता जीप कर जीप गेली त्या बाळाला घेतलं आणि ती नवरा बायको असं तिथनं निघाले आणि त्यांच्या घरी गेले त्या लहानगावाजवळचे गाव असलं आपल्याकडे काही तर त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांच्या घरी बरोबर गेले त्यांनी बाळाला घेऊन कारण त्यांच्यातही दफनविधी म्हणजे बाळ आहे म्हणून ते दफनविधी करतात तर त्यांनी केलं दफनविधी त्यांच्या घरी जर आईकडे दिलं असतं काय बापाकडे दिलं पण बापाकडे दिल्यानंतर तो तिथं वाचला असता आणि तुम्ही जर दिलं तर त्यामध्ये हे मी पुढं कुठली घटना अशी माझ्यापुढं आली काय लागले त्या सुरुवातीला एक मुलगा आणि एक मुलगी पुन्हा झाली आणि तो मुलगा आणि मुलगी दोन्ही वकील झालेले आता आणि दोन्ही बॉम्बेला म्हणजे हे घटना सांगायचं तात्पर्य तुम्हाला खेळून ठेवणे असं नाही आहे याच्या मागचा हेतू की माझी जी कथा आहे ती कथा आमच्या मॅगझिनमध्ये छापली गेली आणि त्या मोठमोठ्या सेशन जे वगैरे आहेत त्यांनी ॲसेस केलं की म्हणजे वेग साहेबांना बोलणं की त्यावेळेस अध्यक्ष नव्हतं तरी मला सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही खूप प्रयत्न केले पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा जजेसना सांगा की ह्या अशा घटनासुद्धा होतात म्हणे तर त्यांचा विरुद्धही वाचता असताना तर कथा कोणाची व्याथा कोणा त्या बाळाचं काय होतं तर कायदा कधी कधी न्याय देण्यासाठी अपुरा पडतो असं यातून निष्कर्ष आणि तुम्हाला सांगतो की पुरुष हा कसा असतो आणि त्याला स्त्रियांना काय सोसावं लागतं हे जर आपण समाजात पाहिलं तर आपल्याला समजून चुकेल की अन्याय पण जास्त प्रत्येक वेळी पुरुषच दोषी असतो असं नाही पण स्त्रियांचा पण दोष अनेक वेळा त्या आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सगळे कायदे जे आहेत ना ते स्त्रियांच्या बाजूचे आहेत आणि स्त्रियांच्या बाजूचे कायदे असल्याने त्यांना खूप आहे तर त्या फार लवकर म्हणजे म्हणजे सेन्सेबल होऊन आपला संस्कार उद्ध्वस्त करतात चित्र पण काही वेळा स्त्रियांवर कसा अत्याचार होतो याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मी सेशन कोर्टात काम करत होतो आणि माझ्याकडे केस आली आणि त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती त्याची की तो मर्डरचा आरोपी माझ्याकडे आला की याने त्याच्या बायकोचा खून केला आहे आता बायकोचा खून केला आहे आणि ही केस मी घेतलेली आहे आता त्या विचार व्हायचा काय होऊ शकतात जर आपण पाहिलं आपल्या लक्षात तिला 2 मुलं 2 सुंदर मुलं इतका सुंदर मुलगा मुलगी आता ते त्या नवरा बायकोचा वाद झाला आणि त्यांनी त्याचे बायकोला नाशिकला पण सोडलं मुलं पण ती घेऊन गेली एक 3 आठवड्यात त्याने निर्णय घेतला की तिला आणायचं मुंग्या त्या पिठावर चालतात असं त्याला दिसतं आणि तो बघत राहिला तो त्याला राग येत गेला रे गेला असा आला तो त्याने